अशा या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचे ज्यांनी पुढाकार घेतला आणि हा मेळावा आयोजित केला ते फडणवीसचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीश पाटील, ज्यांचा विचार या ठिकाणी आपण ऐकले, ते शेजारच्या शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला संघटनेच्या राज्याचा प्रमुख ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, युवकांचे नेते मोहम्मदभाई शेख या ठिकाणी हे आयोजित करण्याच्यासाठी कष्ट घेणारे सहकारी प्रशांत पाटील, भावनाताई घाणेकर, व्यासपीठाचे बाकीचे सगळे मान्यवर, विशेषतः मान, खटाव, खंडाळा या भागातल्या प्रश्नामध्ये नेहमी लक्ष देणारे श्री प्रभाकर देशमुख, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, आता हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम आहे. काही नवीन प्रश्न निर्माण झालेत, त्यासाठी स्वतंत्र राज्य सरकारला विश्वासात घेऊन बैठक करावी लागेल आणि स्थानिक लोकांच्या जमिनी वाचतील कशा, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारे काही प्रकल्प यामधून मार्ग कसा करता येईल याचा विचार करावा लागेल. या सगळ्या भागामध्ये राज्याच्या भल्याच्यासाठी उन्हातान्हाचा विचार न करता घाम घालणारा जो माथाडी कामगार आहे त्यांना घरं दिली, पण त्या घराची आजची अवस्था ही बघितल्याच्या नंतर इथं अधिक काहीतरी काम करण्याची गरज आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना फासलेली आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा विचार आजच्या या कार्यक्रमाच्या मध्ये अनेक विषयांनी आपल्या भाषणात केला. मला आठवतं त्या काळामध्ये मी राज्यामध्ये राज्यमंत्रीपदाचं काम करत होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि सिडकोचा प्रकल्प हा करण्याच्या मुद्द्याचा निर्णय झाला. नंतरच्या काळामध्ये माझ्याकडं विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आली आणि ती आल्याच्या नंतर या भागातल्या भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आम्हाला लोकांच्या कानावर आले. मला आठवतंय की या भागामध्ये त्यावेळेचे आमचे सहकारी जी व्ही पाटील, दत्ता पाटील, जी एन पाटील, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी इथल्या भूमिपुत्राचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्याला साथ आम्ही लोकांनी दिली. आज या ठिकाणी उत्तम इमारती बघायला मिळत आहेत, पण मला आठवत आहे की सिडकोची उभारणी होण्याच्या काळामध्ये
या भागामध्ये दत्ता फाटी असो, दिल्ली फाटी असो, अन्य सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही लोक अनेक मैल या भागात फिरलो, बांधावर फिरलो. इमारती नव्हत्या, वाटाची खचर होती, वाटाचं पीक होतं आणि सवन शेतकरी उद्ध्वस्त होईल अशा प्रकारची स्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली. पुन्हा एकदा सत्ता माझ्याकडे आली आणि सत्ता आल्यानंतर पहिला निकाल हा घेतला की एकंदर काही विकासासाठी या भागात जमीन शेतकऱ्यासाठी घेतलेली असेल त्याची 12.5% जमीन ही पहिली काढून घ्या आणि मूळ शेतकऱ्यांच्या मालकीची करून त्याच्या फायद्यामध्ये 2 पैसे देतील अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्याचा फायदा या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी केला आणि म्हणून हे निकाल घेतले. पण आज पुन्हा एकदा नवीन प्रश्न निर्माण झाली. हा नैना प्रकल्प असो, सिडकोच्या काही गोष्टी असो, या सगळ्याचा विचार करायची वेळ आली. प्रकल्प आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो, पण स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करून विकास ही जे संकल्पना कोणी करत असेल त्याची गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊ इच्छितो की उद्या देशाचा पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे. आज 10 दिवसात ते संपेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या नैना प्रकल्पाच्यासाठी जी काही आपल्याला तुमची मागणी असेल त्याची पूर्तता करायला जी काही पावलं टाकायला आवश्यकता असेल त्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्याबरोबर आहोत हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. काही करायची गरज आहे. हा विकास याचा अर्थ स्थानिक माणूस उद्ध्वस्त नव्हे. हा विकास याचा अर्थ स्थानिक माणसाच्या संसारामध्ये सुधारणा झाली ही स्थिती आज आपल्या सगळ्यांना निर्माण करायची. आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ते लोक देशाचा विचार करत नाही. आज तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं, तुम्ही कदाचित असं असेल, आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले. कशासाठी गेले? देशातला सगळ्यात मोठा हिऱ्यांचा प्रकल्प आज त्याचं उद्घाटन सुरतमध्ये ते करत होते. तर माहीत असेल नसेल, ही जी मुंबई आहे आणि मुंबईमधला VKC म्हणून जो भाग आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, त्या VKCमध्ये मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना हिऱ्यांना फायदे फाडण्याचं काम आणि हिरे व्यवहार इथं करून हजारो लोकांना काम देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तिथल्या लोकांना जमीन दिल्या आणि जमीन देताना फक्त 1 रुपयाला तिथं जमीन दिली आणि हजारो लोकांना काम आणलं. आनंद झाला मला, लोकांना काम मिळालं. पण आज देशाचे प्रधानमंत्री इथं काय होतं याचा विचार करत नाही. इथं जे झालं ते सुरतला कसं लिहिता येईल याचा विचार करतायत आणि इच्छापेक्षा मोठा प्रकल्प तिथं होईल अशी काळजी त्या ठिकाणी घेतात. देशाचा विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे. ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या एकजुटीनं आपल्या भल्याचा विचार या ठिकाणी करावा लागेल हे मुद्दा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आणखी अनेक गोष्टी आहेत, वेळ झालेला आहे.
यानंतरचा काही कार्यक्रम आहेत म्हणून मी काय आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की या भागामध्ये सातारा असो, महाड असो, खटाव असो, या भागातले लोकसुद्धा आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अतिशय कष्ट करण्याचं काम एका महान नेत्याने केलं. त्या महान नेत्याचं नाव यशवंतराव चव्हाण आहे. आणि त्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेऊन तिथं कष्ट करणारा हा वर्ग या ठिकाणी आहे. माझी खात्री आहे की आमचा हा सगळा घटक घाम गाळेल, इथल्या संस्कृतीत भर पडेल, इथल्या लोकांच्या जीवाभावाची समरस होईल आणि हा संबंध भाग प्रगतीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्यासाठी जे काही योगदान द्यावं लागेल ते योगदान देईल या भागाची खात्री या ठिकाणी बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.